नमस्कार पालको, माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा आपला व्हिडिओ RT मार्फत ॲप्लिकेशन प्रोसिजर कशी भरायची, फॉर्म अचूक कसा भरायचा याबद्दल राहणार आहे. मी तुम्हाला लवकरच आपल्या स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप नोंदणी करण्यापासून तो फॉर्म कसा अचूक भरायचा, सेव्ह कसा करायचा, काय काय चुका होऊ शकतात याची पूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चुका होऊ देऊ नका. तुम्ही कुठेही घरी बसून फॉर्म भरत असाल तरी हरकत नाही, परंतु स्टेप बाय स्टेप तुम्ही सबमिट करण्याच्या अगोदर किती चुका झाल्या असतील तरी त्या तुम्हाला दुरुस्त करता येतात. पण एकदा जर का तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला ते दुरुस्ती करता येणार नाही. त्यामुळं काळजी घ्या, व्हिडिओ पूर्णपर्यंत पहा. काही शंका असतील तर खाली माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर आहे, तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. चला तर मग पाहूया की ऑनलाईन प्रक्रियेसाठी फॉर्म कसा भरायचा. RT मार्फत ऑनलाईन प्रक्रिया अर्ज कसा करायचा. ऑनलाईनवरती अर्ज करण्यासाठी तुम्हाला RTच्या वेबसाईटवरती जायला लागेल. त्या दोन प्रकारच्या वेबसाईट आहेत, दोन्हीपैकी कुठल्याही एका URLवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही student.maharashtra ह्या वेबसाईटवरती व्हिजिट करता तर अशा प्रकारचा युजर इंटरफेस तुम्हाला दिसून येईल, ज्यामध्ये इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या होमपेजवरती याल. होमपेजवरती राईट हँड साईडला नवीन नोंदणी, ज्याही वेळेस नवीन नोंदणी सुरू होईल, जी तारीख दिली जाईल त्या तारखेच्या अंतर्गतच तुम्हाला हा टॅब दिसेल राईट हँड साईडला. तिथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या पाल्याची माहिती भरण्यासाठी या गोष्टी उपलब्ध असतील. आता माहिती भरताना तुम्हाला सर्वप्रथम त्याचं सरनेम आणि त्याचं नाव आणि मग वडिलांचं नाव भरायचं आहे. मग ह्याची स्पेलिंग ही तुम्ही आधारवरती मॅच न करता जन्माचा दाखला जो काही आहे त्या जन्माच्या दाखल्याप्रमाणे हे स्पेलिंग आलं पाहिजे, याची काळजी घ्या. त्यानंतर चाइल्डचं जे डेट ऑफ बर्थ आहे ते जन्माच्या दाखल्याप्रमाणे पाहिजे. वडिलांचं नाव भरताना वडिलांच्या आधारवरती जी काही स्पेलिंग आहे ती न टाकता जन्माच्या दाखल्यावरती जी आहे ती टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही मोबाईल नंबर व ईमेल ID टाकून कॅप्चा टाकून त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर्ड केल्यानंतर मोबाईलवरती अशा प्रकारे एक मेसेज येईल, ज्यामध्ये त्यांचं युजर ID आणि फर्स्ट टाईम जे काही वन टाईम पासवर्ड असतो तो तुम्हाला मोबाईलवरती प्राप्त होईल. तो युजर नेम आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला या न्यू रजिस्ट्रेशन तो पासवर्ड दोन ठिकाणी येईल. तुम्हाला मोबाईलमध्ये पण दिसेल आणि असंच पेजवरती पण तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसून येणार आहे. तो पासवर्ड युजर नेम तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि ॲप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. तसंच पासवर्ड कॉपी करून तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही हाताने टाकू शकता. कॅप्चा कोड करून तुम्ही एक लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्या तुम्हाला परत चेंज पासवर्डचा ऑप्शन येणार आहे. त्यामध्येही तुम्हाला जुना पासवर्ड तो जो काही SMS द्वारे आलेला आहे तो टाकायचा आणि नवीन पासवर्ड तुम्हाला जो हवा आहे तो टाकायचा आहे. टाकताना पासवर्डची लेंथ कमीत कमी 8 अक्षरी कॅरेक्टरची पाहिजे. त्यामध्ये एक कॅपिटल पाहिजे, त्याच्यानंतर एक नंबर पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. याची काळजी घ्या आणि तुमचा पासवर्ड तुम्हालाच माहिती असेल अशा प्रकारचा हा पासवर्ड तुम्ही द्या. त्याच्यानंतर हे पासवर्ड वगैरे टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्ही त्यानंतर नवीन पासवर्ड जो तुम्ही तयार केलेला आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला माहिती भरण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत. बरीच काही माहिती ही फिल होऊनच येणार आहे आणि काही माहिती तुम्हाला स्वतः भरायची आहे. जसं की विद्यार्थ्याचं सरनेम, नाव आणि वडिलाचं नाव हे पूर्वीच भरलेलं असेल. त्यानंतर तुम्हाला आईचं नाव हे पूर्ण भरायचं आहे. आईचं नाव जन्माच्या दाखल्यावर जसं आहे तसं भरायचं आहे. मराठीमध्ये लिहिण्यासाठी तुम्ही गुगल इनपुट टूलचा वापर करू शकता किंवा मराठी संगती ही ऑनलाईन ट्रान्सलेटर आहे, त्यामध्येही तुम्ही नाव टाकून इथं कॉपी करून पेस्ट करू शकता. मराठीमध्ये जे काही जसंही नाव आहे जन्माच्या दाखल्यावर त्याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आई वडिलांचं नाव टाकल्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर चाइल्डचं डेट ऑफ बर्थ टाकल्यामुळं ऑटोमॅटिकली त्याचं जे काही वय आहे ते येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा विलेज, गाव अचूक निवडायचं आहे, जिल्हा अचूक निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला पॅरेंट स्टेटस एक ऑप्शन आहे. पॅरेंट स्टेटसमध्ये पण जनरल पॅरेंट हे टाकणं गरजेचं आहे, कारण जर आईवडील एकत्र राहत असतील तर तुम्ही जनरल पॅरेंट्स असा टॅबमध्ये वापरा. जर विधवा असतील, वडील वारले असतील तर विधवा, डिवोर्स केस झालेली असेल, तुमचा निकाल लागलेला असेल किंवा फॉर्म सबमिट जरी केलेला असेल तर डिवोर्सी, अनाथला अनाथ आणि सिंगल पेरेंटला पण सिंगल पेरेंट आपण टाकू शकतो. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ह्या अगोदर तुम्ही मागील वर्षी तुम्ही RTमध्ये सहभाग घेतला होता का, किंवा सहभाग घेतला असेल आणि तुमची निवड झाली होती का.
सहभाग घेणं वेगळं आणि निवड होणे वेगळी. जर तुमची निवड झालेली आहे की नाही आहे हे तुम्हाला नमूद करणं खूप अत्यावश्यक झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचा ॲड्रेस भरायचा आहे. ॲड्रेसमध्ये हाऊस, बिल्डिंग नंबर, स्ट्रीट की जो रस्ता आहे, लोकॅलिटी आहे आणि त्याच्यानंतर हे भरून झाल्यानंतर तुम्ही तालुका, जिल्हा, तालुका आणि गाव ह्या सगळ्यांची माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढं गेला तर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर एक गुगल मॅप ओपन होईल. त्या गुगल मॅपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे असं तुम्हाला गुगल नकाशा दिसून येणार आहे. हा गुगल नकाशा दिसल्यानंतर तुम्हाला तुमचं घर हे अचूक निवडायचं आहे. अचूक घर निवडल्यानंतर तुम्हाला जो टॅब आहे तो अचूक ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे आणि तो ठेवल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचे लॅटिट्यूड आणि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दिसून येईल. हे लॅटिट्यूड लॉंगिट्यूडला ओके बटनवर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड पेजवरती तुम्ही याल. सेकंड पेजवरती सर्वप्रथम तुमच्या जन्माच्या दाखल्याच्या हिशोबानं, जन्मतारखेच्या हिशोबानं तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड किंवा ज्युनियर के जी कुठल्यासाठी पात्र आहात हे तिथं दिसून येईल. ते तुम्हाला सेव्ह निवडायचं. त्यानंतर तुम्हाला मीडियम निवडायचं आहे की तुम्ही इंग्लिश मीडियम म्हणजे सेमीसाठी जायचं असेल तर मराठी आणि CBSEसाठी जायचं असेल तर इंग्लिश. ह्या मीडियम निवडल्यानंतर तुम्ही तुमचं रिलिजन म्हणजे फर्स्ट ऑप्शन जर तुम्ही इंग्लिश दिला तर CBSE येईल आणि सेकंड ऑप्शन मराठी दिला तर सेमी येईल. त्यामुळे तुम्हाला जर सेमीलाच ॲडमिशन घ्यायचं असेल तर फर्स्ट ऑप्शन मराठी द्या, दुसरं ऑप्शन इंग्लिश द्या. डिपेंड आहे तुमच्यावरती. तुमचा धर्म निवडायचा आहे. त्यानंतर तुमची कास्ट निवडायची आहे. अचूक कॅटेगरी तुमच्या निवडणं गरजेचं आहे. ते सगळं झाल्यानंतर चाइल्ड स्पेशल डिसॅबिलिटी की अपंगत्व आहे का याची माहिती आपल्याला भरायची. HIV इन्फेक्टेड आहे का ते भरायचं आहे. चाइल्डचा आधार कार्ड नंबर असल्यास आधार कार्ड नंबर, वडिलांचं उत्पन्न लागू असल्यास जनरल कॅटेगरी असेल तर उत्पन्न कितीचं आहे ते टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि शिवाय त्यासोबतच तुमच्याकडं आत्तासोबतच तुमच्याकडं कुठली डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत कागदपत्र, जसं की पत्त्याचा पुरावा आहे, उत्पन्न आहे का नाही, बर्थ सर्टिफिकेट आहे का नाही, हे सगळं तुम्हाला योग्य त्या असेल तर यस, नसेल तर नाही म्हणून सेव्ह करून घ्यायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की यामध्ये थोडी माहिती अशी आहे की जर तुम्ही अपंगत्वाचं जर तुम्हाला येस म्हटलात तर त्याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे. अपंगत्वाचं जर येस म्हटलात तर तुम्हाला अपंग कशामुळं आहे म्हणजे कुठली डिझीज आहे, तुमचं जे काय अपंगाचं सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती जे अपंगाचं जे कारण आहे ते कारण आणि हे कारण तुमचं मॅच झालं पाहिजे. किती टक्के अपंगत्व आहे तेही तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर ह्या सगळ्या माहिती दिल्यानंतर ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. आता पाहूया आपण स्कूल सिलेक्शन्स. तुमच्या पत्त्याच्या हिशोबानं तुम्हाला शाळा दिसून येतील 1 किलोमीटरच्या अंतरावरती किती आहेत आणि मग तुम्हाला समजा तुम्ही जी काही शाळा तुम्हाला हवी आहे त्या शाळेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ॲड करायचं आहे. क्लिक करून ॲड केल्यानंतर परत तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करून पुढं जायचं आहे 1 किलोमीटरच्या आत आणि त्याच्यानंतर पुढचे आहे 1 ते 3 किलोमीटरच्या आत. स्कूल सिलेक्टेड लिस्ट जी आहे सेव्ह सक्सेसफुली झाल्यानंतर शाळेचा पत्ता व इतर माहिती दिलेली असते. त्याच्यावरून आपल्याला वॅकन्सीज समजतात, किती किलोमीटर डिस्टन्स आहे, एरियल डिस्टन्स किती आहे ते आपल्याला समजतं. त्याच्यानंतर स्कूल जी काही दिलेली स्कूल आहे तिची खात्री करूनच आपल्याला पुढे समरीमध्ये आपल्याला परत एकदा पूर्ण फॉर्म वाचून घ्यायचा आहे की त्यामध्ये काय काय दिलेलं आहे याची माहिती पूर्ण द्यायची आहे आणि त्याला एकदा समरी बटनवरती क्लिक करून परत तुम्ही खाली सत्यप्रत म्हणजे तुम्ही ही दिलेली माहिती तुम्हाला मान्य आहे आणि हे तुम्ही पाहिलेलं आहे या बॉक्सला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढं ॲप्लिकेशन इज कन्फर्म आणि यू कॅनॉट मेक एनी चेंजेस म्हणजे तुमचा अर्जाला एक अर्ज क्रमांक पडतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये काही बदल करू शकत नाही. कन्फर्म आणि सबमिट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर येतो. तो तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर म्हणजेच त्याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर महत्त्वाचा आहे. तो ॲप्लिकेशन नंबर आणि तो तुम्ही जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला जनरेट PDF खाली तुम्ही बघू शकता की जनरेट PDF हे ऑप्शन येतं. तर तुम्ही मराठीमध्ये किंवा तुमच्या लोकल भाषेमध्ये हे PDF तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म येऊन जाईल आणि हा फॉर्म तुम्हाला जपून ठेवायचा आहे. तर मित्रहो, ही होती माहिती ऑनलाईन फॉर्म कशी भरायची. आशा करतो की तुम्हाला माझं जे काही युजर मॅन्युअलवरती मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बनवून दाखवला आहे ती माहिती तुम्हाला पुरेशी असेल. जरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी माझ्या मुलाचं ॲडमिशन मागील वर्षी केलेलं आहे आणि मी दरवर्षी मागील 6-7 वर्षापासून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरतो आहे. त्यामुळं थोडाफार मला अनुभव आहे टेक्निकल बाबतीत पण. तर मी माझ्या परीनं तो तुमचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांसोबत जेणेकरून मला त्याचं प्रोत्साहन, कामाचं प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.